विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत पाहिजे. आपल्या सगळ्यांना ना, भले तुम्ही 11-12 चे स्टुडंट असू देत, नाहीतर लहान मुलं असू देत, नाहीतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असू देत. सगळ्यांची एकच डिमांड असते, की आय-एम-पी क्वेशन. मी तुम्हाला सांगतो उद्या पेपर आहे, तर आदल्या दिवशी पण आय-एम-पी क्वेशन बघणारी मुलं आहेत. पण तुम्ही त्यातले नाहीये. तुम्ही वेळेवरच हा व्हिडिओ ओपन केलाय. बरं, आय-एम-पी क्वेशन आम्हाला असे हवे आहेत, की ते परीक्षेत यायलाच पाहिजेत. ओके. मग मी आहे ना तुमच्यासाठी. मी बोर्डचे पेपर असतील, काही जे इम्पोर्टंट कॉलेजेस आहेत, त्यांचे क्वेशन पेपर असतील, सगळ्यांचं एनालिसिस मी प्रॉपर व्यवस्थित करतोय. गेली 5 वर्ष YouTubeवर आपण हे करतोय. आय-एम-पी क्वेशन प्रोव्हाईड करतोय आणि खरं सांगू का? आय-एम-पी क्वेशनमुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतोय. मी गॅरंटीने सांगतो ना, की कुठलाही प्रश्न करायचा. चला आता कुठला धडा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. पण थांबा, थांबा. चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल अगोदर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे. का? मी 10-12 क्वेशन फक्त देणार आहे. टोटल. त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल तेवढंच करायचं. जास्त करायची गरज नाहीये. पैकीच्या पैकी 7 मार्काचा टॉपिक आहे आणि मी सांगतो ना प्रश्न परीक्षेत कसे येतात ते. सबस्क्राईब केलं ना? नक्की केलं. मग आता सुरुवात करूया आपण. बघा, पहिला क्वेशन तुम्ही काय करा, सरफेस टेन्शनची डेफिनिशन करा. हां, ओळीनं सांगणार नाहीये, पेज नंबर 1 वगैरे असं नाहीये. सरफेस टेन्शनची डेफिनिशन करा. हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यावरनं एसआय युनिट आणि त्याचे डायमेन्शन्स. मग बोर्डच्या एक्झाममध्ये विचारले डायमेन्शन्स 1 मार्काला. ओके. मग डेफिनिशन येऊ शकते. फॉर्म्युला युनिट विचारतील, डायमेन्शन्स विचारतील. क्लिअर? हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये बघायला मिळू शकतो. नेक्स्ट क्वेशन. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी 2 ते 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2021 पासून त्याच्या अगोदर तर कितीतरी वेळा रिपीट झालेला आहे. बरं, हे पुस्तकातलं न्यूमेरिकल. मी तुम्हाला गंमत सांगू का? आहे तसं न्यूमेरिकल बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलंय. व्हॅल्यू सुद्धा चेंज नाहीयेत. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय? जर बबल असेल, 2 हा फॅक्टर येणार. 2 हा फॅक्टर येणार. आपण आपल्या संघर्ष बॅचमध्ये हा टॉपिक व्यवस्थित कव्हर केलेला आहे. करतोय आपण. झालेला पण असेल लक्षात घ्या. पण इम्पोर्टंट पॉइंट काय? मी असं का बोललो झालेलं असेल? कारण काही मला माहिती आहे काही मुलं हा व्हिडिओ एकदम शेवटी बघत असणार आहेत, काही आता बघत असतील. ओके. चेंज इन एरिया वर्क डन म्हणजे सरफेस टेन्शनला चेंज इन एरियानं मल्टिप्लाय करा. पण चेंज इन एरिया काढताना 2 न मल्टिप्लाय केव्हा करणार? बबल असेल तर. पण ड्रॉप असेल तर 2 न मल्टिप्लाय करावा लागत नाही. मग हे रिलेशन डेरिव्हेशन पण परीक्षेत विचारतायत. न्यूमेरिकल आहे तसं आलंय. ओके. नेक्स्ट क्वेशन तिसरा कुठला? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हे पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. एक्सरसाइजमध्ये आहे. ते परीक्षेत विचारलंय. हे बोर्डच्या एक्झाममध्ये आलेलं न्यूमेरिकल आहे. इथं फोर्स 1 न्यूटन आहे, इथं 0.5 न्यूटन आहे. पण फोर्स, एरिया बघा ना, फोर्स, एरिया, व्हेलॉसिटी, ती लेयरची थिकनेस 1, 2, 3, 4 गोष्टी मिळाल्या, की कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढता येते. तेच तर विचारतायत ना. 2 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न. त्याच्याबरोबर हा प्रश्न पण बोर्डच्या एक्झाममध्ये रिपीट झालाय. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनिशन. एम-सी-क्यू, एसआय युनिट ऑफ विस्कोसिटी विचारलेलं आहे. मग एसआय युनिट हे आहे. सीजीएस आय थिंक पॉइज असं काहीतरी युनिट आहे. किती प्रश्न झाले रे तुम्हाला दिलेत मी? 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3. 3 प्रश्न. पण इथं व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनिशन आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी करायचं आहे. कोएफिशियंटची डेफिनिशन, त्याचं युनिट आणि न्यूमेरिकल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन करायचंय सांगतो. एक वाक्य तुम्हाला मी दाखवतो इथं लक्ष द्या. पहिला प्रश्न बघा ना. Why detergent powder is mixed with the water to wash clothes? VSA, very short. Detergent powder is mixed with water to due to this surface tension decreases and water makes good contact with the fabric and able to remove tough stain. अरे आपण काय करतो माहितीये का? आपण इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज पाठ करतो, पण असा प्रश्न परीक्षेत येतोय ना. मग बघा ना इथं काय सोल्युबल सबस्टन्स सच एज सोडियम क्लोराइड जर डिझॉल्व्ह केलं तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होतंय. ओके, ओके. सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केली की सरफेस टेन्शन इन्क्रीज होतंय. स्पॅरिंगली सोल्युबल ॲड केली की त्यावेळेस मात्र सरफेस टेन्शन डिक्रीज होतंय. हे येणार परीक्षेत एम-सी-क्यू म्हणून येणार. इफेक्ट ऑफ टेम्परेचर पण करा. ओके. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी 3 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे 3 मॉलिक्यूल घ्यायचे सरफेसवर थोडासा बुडवलेला पूर्णपणे पाण्यात. मग त्याच्यावर काय इफेक्ट होता ते सगळं तुमच्या पुस्तकात दिलंय. पण इथं तुम्ही ह्या डेफिनेशन करा. एडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स, ओके, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स हे देखील एम-सी-क्यू, व्ही-एस-ए मध्ये येऊ शकतं.
नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला गंमत सांगतो. नीट बघा. शांतपणे बघा. टर्मिनल व्हेलॉसिटी हा पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम हा नाही, हा परीक्षेत आलेला क्वेश्चन आहे. व्हॅल्यू फक्त थोड्या चेंज केल्यात. व्हेलॉसिटी इथं 9.8 दिले, इथं 4 दिले. ओके, समजून घ्या. अरे सोपंच आहे. हां, मी तुम्हाला सांगतो व्हेलॉसिटी 9.8 त्यांनी दिले. जीची व्हॅल्यू 9.8 म्हणजे काय होईल सांगा बघू? 9.8 ला 9.8 कॅन्सल होईल. म्हणजे बोर्डच्या एक्झाममधलं कॅल्क्युलेशन ईझी आहे. मग तुम्हाला टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर न्यूमेरिकल 1, 2 आणि 3 हे एक्सरसाइज मधलं न्यूमेरिकल आहे. ते देखील येऊ शकतं. करायचंय बाळांनो, सोडवायचंय. सोडवायचं आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असतो? जर सरफेस कंप्लीटली वेट होत असेल, ओके, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो? यासारख्या गोष्टी आहेत. हा पॉइंट नेक्स्ट करायचा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो कशावर डिपेंड असतो हे. लॅपलास लॉ. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. ओके. एक्सेस प्रेशर 2T अपॉन आर आहे. इथे आहे 4T अपॉन आर. मग एक 2 चा फॅक्टर इथे वाढला की नाही म्हणजे हे बबलसाठी असणार आहे. कशासाठी असणार आहे? बबल. बबलसाठी 4T आणि ड्रॉपसाठी 2T. तर 2T लिहिलं याचा अर्थ ड्रॉप असणार आहे. हा प्रश्न जसाच्या तसा बोर्डच्या एक्झाममध्ये आलाय. व्हॅल्यू चेंज नाही. मग काय कळालं आपल्याला? की पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे तसे विचारतायत बोर्डच्या एक्झाममध्ये. व्हॅल्यू सुद्धा बदलत नाहीयेत. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की मला ना अजून एक प्रश्न तुम्हाला आय-एम-पी म्हणून द्यायचा आहे. लक्षात घ्या. स्टोक्स लॉ. कोणता लॉ? स्टोक्स लॉ, की व्हिस्कस फोर्स इक्वल्स टू 6 पाय ईटा आर व्ही. मग स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉच्या खाली जे न्यूमेरिकल आहे, ते सुद्धा करायचंय तुम्ही. हे नेक्स्ट स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो आहे तसा डिफरन्स करा. त्याच्यात तुम्हाला सांगू का? कॅपिलॅरिटी, कॅपिलॅरिटी आणि त्याचे ॲप्लिकेशन. कॅपिलॅरिटी त्याच्या या ॲप्लिकेशन त्याच्यानंतर हे जे आहे ना, हे फॉर्म्युले म्हणजे राईज एंड फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलॅरिटी म्हणजे कॅपिलॅरिटी मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. हे येणार. हा जो न्यूमेरिकल आहे ना, मी तुम्हाला सांगतो आपल्या संघर्ष बॅचमध्ये हा न्यूमेरिकल जेव्हा मी घेतलेला तुम्हाला व्हिडिओ बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की निगेटिव्हचा कॉस निगेटिव्हचा कॉस काढता येत नाही. कॉस इन्व्हर्स त्याला पाय मायनस थिटा हा चेंज करावा लागतो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत रे, ह्याच्यामुळे तुम्ही घाबरताय. पण हे सोपं आहे. हे सोपं आहे. बरं नेक्स्ट क्वेश्चन जो करायचा आहे तो रेनॉल्ड्स नंबर. फॉर्म्युला विचारलाय रेनॉल्ड्स नंबरचा. फॉर्म्युला विचारला 1 मार्कासाठी. आणि रेनॉल्ड्स नंबरच्या व्हॅल्यू तर स्ट्रीमलाईन फ्लोसाठी, टर्ब्युलंट फ्लोसाठी किती व्हॅल्यू असतात हे सुद्धा एम-सी-क्यू म्हणून आलेलं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन करायचे आहेत, हे 4 न्यूमेरिकल्स तुम्हाला करायचे आहेत. वर्क डन मगाशी आपण वर्क डनचा एक फॉर्म्युला बघितलाय, की वर्क डन इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. गंमत सांगू का? 27 ड्रॉपलेट्स दिसतायत. 8 ड्रॉपलेट्स दिसतायत. ओके. हे कसले आकडे आहेत तुम्हाला सांगू का? सांगतो. एक मोठा ड्रॉप आहे, त्याचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. असे 27 ड्रॉपलेट्स ते एकापासून तयार झाले, त्याचा व्हॉल्यूम एवढा. मग काय होतं 4/3 ला हे कॅन्सल होतं. मग आर क्यूब रूट काढा. ह्याचं क्यूब रूट 3 आणि त्याचा हे रिलेशन मिळतं तुम्हाला. आणि त्याच्यानुसार मग पुन्हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत नाहीत. मला फक्त हे 4 प्रॉब्लेम खूप इम्पोर्टंट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर सांगू का? हा पाठ कधीही परीक्षेत आलेला नाहीये. इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी नाही आलं. त्याच्यानुसार न्यूमेरिकल नाही विचारलं. बर्नॉलिस प्रिन्सिपल त्याच्या ॲप्लिकेशनचे न्यूमेरिकल्स हे कधीही विचारलं गेलं नाही. पण आत्तापर्यंतचे मी प्रश्न तुम्हाला सांगितले, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलॅरिटी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, सरफेस टेन्शनची डेफिनेशन करा ना, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. आता सुरुवात करा. हा टॉपिक मोस्ट इम्पोर्टंट आहे. एवढे क्वेशन्स दिलेत ना सफिशियंट आहेत. तुम्ही सप्टेंबर 2021 पासून ते जुलै 2024 7 पेपर बोर्डचे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. शोधा. तुम्हाला हेच प्रश्न परत आलेले दिसतील. मग तुमच्या पेपरमध्ये पण हेच येणार. ठीक आहे? आणि मी तुम्हाला सांगतो, काही काळजी करायची नाही. रोटेशनल डायनामिक्सचे पण आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. तो व्हिडिओ बघा. ओके. प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल त्यात बाकीचे व्हिडिओ शोधा. फिजिक्सची प्लेलिस्ट आपण वेगळी तयार करूया. केमिस्ट्रीची वेगळी तयार करूया. आय-एम-पी क्वेशन्स दिलेत ते करा. काही घाबरू नका फिजिक्सला. ऑल द बेस्ट.